मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून पीरसाहेब बाबा यात्रेला सुरुवात। प्रथम गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहिलवान दादा मंदिरापासून यात्रा मांडवाची गावात मिरवणूक काढण्यात आली। सायंकाळी पीरसाहेब बाबा यांच्या चादर टाकण्यासाठी भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली। त्यावेळी सर्व यात्रा कमिटी पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या व गावकरीच्या उपस्थितीत पीरसाहेब बाबा यांना फुलांची चादर चढविण्यात आली। रात्री जेतू देवरे यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। दुसऱ्या दिवशी 20 मार्च रोजी दुपारी 4 वाजता भगत मिरवणूक राजूबादादा मंदिरापासून काढण्यात आली। 5 वाजता 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम हजारो भक्तांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला। रात्री 9 वाजता तमाशा अमळनेरकर अनिता राणी यांनी सादर केला। गावकऱ्यांची संगीतमय पहाट आनंदी झाली। सौंदाणे सरपंच, उपसरपंच, सदस्य व यात्रा कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले। चला 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 घ्या पुढे घ्या, चला चला घ्या पुढे घ्या।
भाऊसाहेब हिरे. दरवर्षी सालाबादाप्रमाणे गावाची पारंपरिक वार्षिक यात्रा एकदम सुखा समाधान आणि समृद्धीने आणि सगळे कुठलेही व्यक्त न येता एकदम सुरक्षितपणे पार पडली. संपूर्ण गावकऱ्यांनी स्वइच्छेने आपापला सहभाग नोंदवून कार्यक्रमात यशस्वी साथ दिली. आमच्या सौंदाण्या गावाचे तर सालाबादाप्रमाणे पीर साहेबाच्या नावाचे यात्राचा दर वर्षाप्रमाणे आम्ही यात्रा उत्सव करतो. गुढीपाडव्याच्या दिवशी मांडव टाकण्याचा कार्यक्रम राहतो. त्याच्यानंतर काही भक्त मंडळी असते त्यांच्या हाजऱ्या वगैरे लावल्या जातात. परत दुसऱ्या दिवशी संदूक मिरवणूक राहते. संदूक मिरवणूक झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम राहतो. त्याच दिवशी 12 गाड्या ओढल्यानंतर तमाशाचा कार्यक्रम राहतो आणि तिसऱ्या दिवशी कुस्तींचं नियोजन केलं जातं. या अशा प्रकारचा आमच्या 3 दिवसाचा कार्यक्रम यात्रेनिमित्ताने आम्ही साजरा करतो. एवढं बोलून मी इथं पीरसाहेब महाराज यात्रा उत्सवानिमित्त आज या ठिकाणी सौंदाणे गावामध्ये अतिशय उत्साहामध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. गेल्या 2-3 दिवसापासून अतिशय स्तुत्य असे उपक्रम यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत सौंदाण्याच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आले. गावामध्ये मोठा उत्साह संचारलेला आहे. प्रचंड अशी गर्दी आहे. लहान मुलं, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक हे अतिशय उत्साहाने यात्रेचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी आत्ताच आपण बघितलं असेल पुढे 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर या ठिकाणी झालेला आहे. या गावच्या सरपंच सिद्धताई चेतनदादा पवार आणि चेतनदादा पवार, उपसरपंच कृती नाना आणि त्यांचं सर्व सदस्य मंडळ आणि यात्रा कमिटी यांनी अतिशय परिश्रम घेऊन ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मी सर्वप्रथम संपूर्ण गावाला आणि पंचकृषीला पीरसाहेब यात्रेनिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देईल की अतिशय सुंदर असा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि ही यात्रा खरं म्हणजे एकात्मतेचं प्रतीक आहे. हिंदू मुस्लिम यांना एकात्मतेचा संदेश या सौंदाणे गावातून या यात्रेनिमित्त दिला जातो. खरं म्हणजे पीरसाहेब म्हणजे हे नवनाथांचं स्थान आहे आणि नवनाथांचे भक्तच या 12 गाड्या ओढण्याचं काम करतात. या ठिकाणी आमच्या गावामध्ये बबलू महाराज म्हणून अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये त्यांनी या ठिकाणी गाड्या ओढल्या. ते गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी करत असतात. त्यांची सेवाभावी वृत्ती आहे. बबलू महाराजांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देईल आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळीलाही या ठिकाणी धन्यवाद देईल. खरं म्हणजे हे 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम अतिशय अवघड असतो, पण गेल्या अनेक वर्षापासून ती या ठिकाणी यशस्वीपणे ती राबवत आहेत. मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना आणि सर्वांना या यात्रेनिमित्त शुभेच्छा देईल आणि ही यात्रा अशीच पुढे वाढत जाऊन त्याचा आनंद सर्व माहेरवासी महिला भगिनी, कारण या ठिकाणी आज गुढीपाडवानिमित्त ही यात्रा असते. गुढीपाडवा हा सण अतिशय महत्त्वाचा असतो आणि गुढीपाडव्यानिमित्त आमच्या ज्या भगिनी असतात, मुली असतात, आमच्या आत्या असतात, यांना सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जातं आणि आमंत्रित केल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी ही यात्रा सुरू होते आणि आज दुसऱ्याच दिवशी लगेच एवढा मोठ्या उत्साहामध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. थोड्याच वेळात या ठिकाणी तमाशाची हजेरी होईल, रात्री तमाशा होईल. अतिशय सुंदर असं नियोजन त्या ठिकाणी आमचे श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जागेवर अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. मी पंचकृषीला हीच विनंती करेल की आम्ही लहानपणी तिसगावची यात्रा आणि शिवरात्रीची उमराण्याची यात्रा आम्हाला आठवायची, पण आमच्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी यात्रा भरत नव्हती. पण गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीने अतिशय कष्ट घेऊन, खास करून मी या ठिकाणी आमचे पंडित आप्पा राहायचे, पंडित आप्पा पवार या ठिकाणी वारलेले आहेत. मी त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमचे दगडू नाना आणि चिंतामण नाना
हे सर्व म्हणून मिळून मदत करायची, आम्हाला ते जुने अनुभव सांगायचे. आणि बिराम चाच्याचं घर जे पीरसाहेब यात्रेला त्या ठिकाणी सर्व प्रसादाने या चादर चढवण्याचं काम करतं. तर त्या ठिकाणी एक अमर मित्र मंडळ आहे. त्या अमर मित्र मंडळाचंही अतिशय चांगला सहकार्य या ठिकाणी राहायचं. मी आमचे सरपंच शीतलताई, चेतनदादा, त्यांचे सर्व सहकारी नाना यांना शुभेच्छा देईल. असाच कार्यक्रम आपल्या गावामध्ये एकात्मतेचा उत्साहामध्ये व्हावं आणि आपण त्या ठिकाणी परिश्रम घ्यावं, त्यांनाही मी शुभेच्छा देतो. मी पंचक्रोशीला हीच विनंती करेल की आमच्या गावामध्ये अतिशय सुंदर अशी यात्रा भरते. आपण यात्रेनिमित्त या आणि यात्रेचा आनंद घ्या. उद्या मी सरपंच साहेबांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो की उद्या कुस्त्यांची दंगल आहे. जवळजवळ 51,000च्या पर्यंत बक्षिसं आहेत. मी त्या पैलवानांना विनंती करेल की आपण या यात्रेचा लाभ घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खंडेराव. महाराज की जय. राजू